यासारखे सीएससी जेआरएनचे युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। महिला बचत गटासाठी या ठिकाणी अतिशय आनंदाची बातमी आहे। महिला बचत गटांना महसूल विभागामार्फत या ठिकाणी 1 हेक्टर म्हणजे आपल्याला 2.5 एकर जमीन गवत व बांबू लागवडीसाठी या ठिकाणी मिळणार आहे। 3 वर्षासाठी आपल्याला या ठिकाणी भाडेतत्त्वावर मिळणार आहे आणि त्यासाठी जीआर देखील 19 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्या जीआरची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर काही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला पुढीलही अपडेट वेळोवेळी मिळत राहतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर जीआर आपण या ठिकाणी पाहू शकता। राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत शासकीय जमीन चारा बांबू पिकासाठी भाडेपट्ट्याने देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा जीआर महसूल व वन विभागामार्फत दिनांक 19 जून 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। राज्यात शासकीय पडीक जमीन या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 38 मधील तरतुदीनुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचा बचत गट, तसेच उमेद अंतर्गत येणारे महिला बचत गट व तसेच ग्रामसंघ यांना शासकीय पडीक जमिनी या चारा लागवडीकरिता 3 वर्षासाठी अथवा बांबू लागवडीकरिता 10 वर्षासाठी नाममात्र 1 रुपयामध्ये राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत भाडेपट्ट्याने देण्याच्या अनुषंगाने चारा, बांबू व अपारंपरिक ऊर्जा स्रोतासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या लागवडीसाठी आणि तसेच नर्सरी रोपे वाढवण्याची जागा खालील वर्गवारीतील शासकीय पडीक जमिनी भाडेतत्त्वावर देता येतील अशा जमिनीची निश्चिती जिल्हाधिकारी यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात यावी, अशा देखील सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी घेतलेली आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला पुढीलही अपडेट वेळोवेळी मिळत राहतील। तर लवकरच भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।